कशी रंगली रंगली मैफिल चार चौघात ग बाई. आणि बाबा एक दिवस कंपनीतून आले आणि म्हणले, तायडू आपल्याला जरा भजन शिकवायला जायचंय. तर हे मी तुझ्याकडनं ऐकलं तेव्हा मला असं वाटलं हे मी हिला शिकवलं नाहीये की असं तू बोलायचंस तुला कोणी प्रश्न विचारलं तर. बघण्याचा प्रॉपर कार्यक्रम, पण तो कार्यक्रम बघण्याचा नसून गाण्याचाच झाला. म्हणजे आता मी शिकवायला पाठवतो तर त्याचा मला मोबदला काय मिळतोय किंवा काय मिळाला हा जितका भाग आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यातलं समाधान त्या विद्यार्थ्याला मिळतंय का हे पालकांनी बघितलं पाहिजे. कलातीर्थ हे एक कुटुंब आहे. आत्ता जर ही तान 50 वेळा म्हणायची तर 50 वेळाच म्हणायची. हे सगळं मी पाहते ताई. तुम्ही फक्त तारीख सांगा, वेळ सांगा आणि हो म्हणाल ना ताई आपण जायचं ना. किती छान ताई तुम्ही हो म्हणा. ही सुद्धा भाषा कोणाची नसते. गुरु आता काय सांगतोय याला काहीतरी महत्व असेल. आपण शिकायला आलोय ना त्याच्याकडे. नमस्कार, मी स्वामिनी महेश कुलकर्णी. कलातीर्थ यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण कलातीर्थच्या संचालिका सौ अश्विनी काळे कुलकर्णी यांच्याशी आज आपण थोडासा संवाद साधणार आहोत. पण त्याही पेक्षा जास्त अश्विनी काळे कुलकर्णी यांचा कलाकार म्हणून प्रवास कसा सुरू आहे याबद्दल देखील आज आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. अर्थात माझी आई आहे, त्यामुळे मी तिच्याशी आज आई म्हणूनच गप्पा मारणार आहे. त्यामुळे आई, सगळ्यात आधी तुझं स्वागत आहे कलातीर्थ युट्यूब चॅनलवरती. धन्यवाद. खूप छान वाटतंय कारण अशा पद्धतीने आज मी तुझ्याशी थोडासा संवाद साधणार आहे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयामध्ये संगीत शिक्षिका म्हणून तू कायम काम करतेस आणि त्या दृष्टिकोनातनं कायम तुझे तू विचार मांडत आलीस आणि कायमच तू एक हाडाची शिक्षिका आणि खूप प्रामाणिकपणे तुझं शिकवणं असतं आणि अनेक विद्यार्थी तू तयार केलेलेस आतापर्यंत. पण आज मला तुझ्याकडनं अश्विनी काळे कुलकर्णी कलाकार म्हणून तुझा जो प्रवास होता आधीचा सुद्धा आणि आतापर्यंत जो चालू आहे त्याबद्दल मला तुझ्याकडनं थोडंसं ऐकायला आवडणार आहे. प्रेक्षकांसाठी म्हणून, आपल्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी म्हणून विचारते की तुझा जन्म कुठला, नंतर तुझी शाळा आणि तुझे बालपणीचे काही दिवस त्याबद्दल सांग. नमस्कार आधी सर्व प्रेक्षकांना. माझा जन्म अर्थात पुण्यातला, भर सदाशिव पेठेमधला. शाळा अर्थात घराच्या जवळ रेणुका स्वरूप ही माझी शाळा. आणि शाळेतलं बालपणी म्हणजे शाळेतलं सुद्धा आणि ओव्हरऑल जे आपल्या घरातलं जे संगीताचं वातावरण, त्यामुळे अर्थात बालपण हे खूपच छान आणि सांगीतिक वातावरणातच गेलं. त्यामुळे त्याच्यात काही शंका नाही, ज्याच्यामुळे आज मी उभी आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. शाळेचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, कारण की शाळेत कलेला सगळ्याला वाव, त्याच्यानंतर स्पोर्ट्स जे आपण क्रीडा विषय हा जो आवडीचा बहुतांशी लोकांचा असतो तसा अर्थात माझाही होता. आणि शाळेमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये भाग घेणं हे तर होतच. आणि अजूनही शाळेतली एखादी विद्यार्थिनी कुठे भेटली तर असं होतं, ए ती अश्विनी काळे तूच ना, की जी सगळ्यामध्ये होती. ऐकूनही खूप छान वाटतं, कारण याच्यामध्ये मोठा वाटा बाबांचाही होता, संगीतकार अशोक काळे. कारण की ड्रिल असू दे, लेझिम असू दे, कुठलंही संगीत नाटक असू दे, वार्षिक स्नेह संमेलन शाळेतलं, तर अर्थात मला बोलवणं यायचं ऑफिसमधनं, काळे तू इकडे ये. तेव्हा नावानी शाळेमध्ये बोलवायचे, आडनावानी, काळे तू इकडे ये, तुझ्या बाबांना हे सगळ्याचं संगीत द्यायचंय आणि तू बाबांच्याकडनं सगळं हे घेऊन यायचं. तेव्हा खूप रेकॉर्डिंग वगैरे, आत्ताचं जे सोशल मीडिया तर काहीच नव्हतं. तर घरी काही शिक्षिका यायच्या आपल्या आणि त्या सगळं त्यांना काय काय हवंय ते घेऊन जायच्या बाबांच्याकडनं, की आम्ही आता हे कसं लावू, तुम्ही आम्हाला सांगा. आणि या सगळ्या गोष्टी त्या शाळेमध्ये होत गेल्या. शाळेबद्दल आता जसं बोललीस तर तू सांग की तुझा स्वभाव शाळेत कसा होता. शाळेत म्हणजे धडाडी जसं आता तू म्हणतेस तशी होते, म्हणजे सगळ्या ह्याच्यात, पण शांत. म्हणजे बडबडच करत बसलीये किंवा खूपच दंगा केलाय असं कधी नव्हतं. उलट शाळेत जायच्या आधी म्हणजे खरं जे बालपण होतं तेव्हा दंगा, म्हणजे दंगेखोर आपण जे म्हणतो त्या सदरात मोडीन. पण नंतर नंतर अर्थात त्याचं स्वरूप बदलत गेलं. की खरं तर मला माहिती आहे तो किस्सा, पण तू परत सांगावाच असं मला वाटतंय. की मला वाटतं शाळेचं गॅदरिंग होतं आणि तेव्हा तू खेळत असताना पायाला लागलं होतं. अगदी अगदी एसपी कॉलेज मधला जो हॉल आहे तिथे आमचं गॅदरिंग होतं. मी मॉन्टेसरी मध्ये होते, बालवाडी. आणि अजूनही आश्चर्य वाटतं आईला की अगं तुला कसं आठवतंय, तर मला सगळं, कारण मी अनुभवलं परत एकदा म्हटलं तसं मला लागलंच आहे. आता शांत बसावं खरं तर काय गरज आहे, म्हणजे मला अगदी हेही आठवतंय. त्याच्यात माझी तयारी लवकर झाली होती. आठवते खालच्या हॉलमध्ये फिरत असताना पायात काच घुसली, बापरे. आणि माझा, कारण मी
नाच छानच करत होते. हो त्यामुळे अर्थात तिथेही परत एकदा तेच हम्म. आजीच्या घराजवळची ती माझी मॉन्टेसरी हो ठकारबाईंची शाळा, त्याला माझं नाव होतं माझ्या शाळेला. बरोबर. आणि तिथल्या सगळ्या शिक्षकांचं खरंच जरी मी दंगा करत असले तरी माझ्यावर प्रेम होतं. वा. आणि कलेनी काय नाही दिलं, हो कलेनी प्रेम दिलं आणि शिक्षकांच्या जवळ कायम नेलं. हो हो की अश्विनी छान करते, तिचा नाच हा असा वेळेस ठेवला होता हो, हो. जेव्हा प्रमुख पाहुणे असणार होते. किती छान. आणि मलाच असं झाल्यामुळे मला आठवतंय सगळ्या शिक्षिका सैर बहिर झाले होते की हिलाच लागलं आता काय करायचं. आणि मग तो फोटो आहे आपल्याकडे, हो हो त्याच्या माझ्या पायाला बँडेज घातलं आणि तसं आणि इतका सुंदर तो कोळी नृत्य ते मी केलं. त्यामुळे त्याही आठवणी खूप सगळ्या छान आहेत. बालपण अर्थात सगळं बाबांच्यामुळे. घरात गाण्याचं आत्ता तुला म्हणलं तसं वातावरण. बाबांची आई ही पण गाण्यातलीच, आजोबा माझे बाबांचे वडील हे त्याच्यातले. जसं आता तुमची चौथी पिढी, तुम्ही या सगळ्या मध्ये आहात. पण माझं बालपणीच्या सगळ्यात पहिल्या गाण्यातल्या सुंदर आठवणी म्हणशील तर बाबांच्या बरोबर त्यांच्या सतत जाऊन, म्हणजे जे मी गाण्याचे कार्यक्रम करायची त्या माझ्या सगळ्या खूप सुंदर आठवणी आहेत. कारण की बाबांच्या बरोबरीने, म्हणजे अमोल यायचाच, पण अमोलचं माझ्या तुलनेत तेवढे कार्यक्रम तो यायचा नाही, पण मी मात्र बाबांच्या बरोबर कायमच. एकदम बालपणीतल्या आठवणीतले कार्यक्रम म्हणजे वाईला धर्मपुरीच्या म्हणजे आणि सगळ्याच घाटांवर, कृष्णामाईच्या घाटावर जे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस खूप लहान होते, म्हणजे पहिली दुसरी पण म्हण इतकी लहान, जे आई पण सांगते सगळ्या आणि त्याच्याही आधीच्या आठवणी. तेव्हा आता कसं ऑनलाईन जर काही देणगी किंवा काही पैसे बक्षीस म्हणून द्यायचे असतील तर आपल्याला स्कॅनर सगळं असतं. त्याच्या उलट होतं, लोक बक्षीस देताना आणून देणं, पैसे देणं, किंवा तेव्हा तर चिल्लर म्हणजे पैसे खऱ्या अर्थाने, अगदी 1 आणि 2 रुपये जरी असतील तरी. आणि माझा तो फ्रॉक, म्हणजे जो मी अर्थात फ्रॉक होते आणि तो इतका गच्च पैसे तिथे मला माझं गाणं झाल्यावर भरायचा. आणि मला अजूनही आठवतंय हे सगळं की माईक होते, माईकच्या त्या वायरीतून खालून जायचं तो फ्रॉक असा धरून, मग आईला ते रिकामं करायचं, परत येऊन बसायचं. म्हणजे ह्या ज्या इतक्या सुंदर आठवणीत, ही बक्षिसाची थाप. आणि ह्या सगळ्याचा पुढे अजून जाऊन कळस असा व्हायचा बाबांचा की जे आम्ही शिकलो त्यांच्याकडनं. हे सगळे पैसे बाबा कृष्णामाईच्या किंवा जिथे देऊळ ज्याच्यामध्ये असेल कार्यक्रम तिथे ते बाबा सगळं ते ठेवायचे. किती छान. म्हणजे हे नकळत बघतच शिकत आलो. हे मामा आणि तू दोघांमध्ये अर्थात शांत तो आहे, आणि या निमित्तानेच थोडस तुझ्या आणि त्याच्या नात्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. खूप आहे सांगण्यासारखं, खूप आहे. खरंच थोडक्यात सांगते की तसा जसा तो आहे तसाच अमोल नावाप्रमाणे आहे तो. आणि काय विद्वान आहे, प्रतिभावान, प्रतिभावंत, जेवढे शब्द याच्यामध्ये येतील मोठ्या कलाकाराला दिले जातात. म्हणूनच म्हणलं की खूप हे सांगण्यासारखं, ते सगळे त्याला लागू पडतात. असा तो मोठा कलाकार आहे. आणि शांत होता पहिल्यापासून, स्वभाव शांतच, आजही आहे तसाच. म्हणजे एक आमचा लहानपणीचा पहिल्यांदा स्टुडिओतला फोटो काढायला आई आम्हाला घेऊन गेली होती. आणि तो फोटो काढताना अर्थात मी जशी नेहमी माझा चेहरा असतो आणि हसायला मला आवडतं, त्यालाही आवडतं हसायला, नाही असं नाही. पण मला आठवतंय मी अशी हाताची घडी घालून, ते म्हणले फोटोग्राफर जे होते ते, घाल हाताची घडी, घाला दोघांनी. आणि मी ते हाताची घडी घालून हसायचंच तू, असं मी त्याला केलेलं आठवते. म्हणजे मला असं वाटतं की मी किती त्याला तेव्हाही असा त्रास दिला जो अजूनही देते काही अंशी. कारण की तो जरी लहान असला तरी तो माझा सर्वार्थाने, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेत सुद्धा तो माझा गुरु आहे. आणि अर्थात कलेमधला माझा तो लहान भाऊ असला तरी माझा गुरुच आहे. किती छान. थोडंसं मला तुझ्या आईबाबांबद्दल पण, म्हणजे तात्या अशोक बाबांच्या बद्दल पण थोडंसं ऐकायला आवडेल. कधी बाबांनी शिकवायला बसताना म्हणजे काही चल म्हण तसा, आता चला बसा, कधीच नाही. बरोबर. म्हणजे जसं परवाच एका भजनाच्या कार्यक्रमात निरूपणात अमोल म्हणला की बाबा हे धबधब्यासारखे होते. बरोबर. धबधबा हा म्हणत नाही की मी आता एवढंच देतो तेवढंच देतो, त्यामुळे अगदी तसेच होते. गात असताना म्हणायचे घ्या पाहिजे तेवढं. आणि मी जसं भजनाच्या सर्वजणी, विद्यार्थिनी असू दे किंवा मला जे आता फोन येतात आणि विचारणा केली जाते की भजनाच्या तुम्हाला ही नावं माहिती आहेत का, ती म्हणजे मोठमोठी जी नावं बाबांच्याकडे शिकायच्या. बरोबर. बाबा कधीही त्याचे कुठल्याही गोष्टीचे पैसे घ्यायचे नाहीत, फी नाही. जोगवे गोंधळ तर आत्ता मला असं वाटतं की पुण्यामध्ये, निदान पुण्यात, आणि पुण्याच्या बाहेर तर ते बाबांकडनं शिकलेत म्हणायला हरकत नाही, पण पुण्यात तर नक्कीच मी हे ताठमानेने सांगू शकते. पण बाबा फक्त भरभरून द्यायचे. आणि भारूड हा प्रकार सुद्धा
बाबा संबंध सगळ्यांना शिकवत आले. पण हे सगळं बाबा देत असताना अर्थात मी तिथे असायची. अगदी बरोबर. आणि नकळत हे गाण्याचे संस्कार इतके होत गेले. आणि जितका लोकसंगीताचा गाढा अभ्यास होता बाबांचा, तितकाच भजनाचा होता, तितकाच शास्त्रीय संगीताचाही होता, तितकीच आवड होती, वाजवणं होतं. त्यामुळे सगळे तुझ्यावर संस्कार होत गेले, सगळे संस्कार. आणि आई तितकंच, आईचंही, आई व्हायोलिनिस्ट होती, आईचं व्हायोलिन आहे तितकं, पण मला आईचं हे एक महिला काय करू शकते ते मोठं उदाहरण, काही न आई बाबा बोलतानाचं जे आपण शिकतो ते शिकले, की तिने तिची खरंच खऱ्या अर्थाने कला थोडीशी मागे, का थोडीशी म्हणते मी, तीही खूप काही करू शकली असती, पण ती थोडी तिथे थांबवली आणि घरापुरती आणि अशी मर्यादित. आणि आपल्या कार्यक्रमांना आपण तिला यायला सांगतो, म्हणजे अजूनही भरतनाट्याला तिला आपण म्हणतो की तू वाजवलं पाहिजेस. अगदी बरोबर. आणि ते तिने मागे ठेवून अर्थात तिने अमोलला, मला आणि बाबांना हे पुढे आणलंच असं म्हणायला तिचा यामध्ये मोठा सहभाग आईचा आहे. तुझं कॉलेज कुठलं आणि कॉलेजचे दिवस आणि त्याबद्दल सांग. माझं SNDT कॉलेज पुण्यातलं. कॉलेजमध्ये सगळ्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्यामुळे स्पर्धा असायच्या आणि मी प्रत्येक गोष्टीमध्ये आवड असल्यामुळे अगदी रांगोळी असली तरी भाग घ्यायची. म्हणजे सॅलेड डेकोरेशन, या ज्या सगळ्या स्पर्धा होत्या, काव्य वाचन, या सगळ्यामध्ये भाग घ्यायचे. त्यामुळे तिथे मंगळागौरीच्या खेळांना म्हणजे ज्या होत्या स्पर्धा त्याच्यामध्ये भाग घेतला होता. आणि अर्थात 11वी आमच्या जे डिव्हिजन आमची होती त्याचा आमचा पहिला नंबर आला होता. आणि नंतर तसंच पुढे जोडून एमफिलला, म्हणजे माझं सगळं शिक्षण हे SNDT कॉलेज. म्हणजे माझ्या मैत्रिणी चिडवायच्या की दुसरं माहेर अश्विनीचं SNDT कॉलेज आहे, कारण की खरंच कॉलेजमध्ये कुठे बघायचं तर हिला शोधायचं तर लायब्ररीमध्ये मी असायची. आणि सगळं शिक्षण म्हणजे BA, MA आणि एमफिल मराठीमधून हे सगळं केलं शिक्षण. बरोबर. तर ते सगळं मी SNDT कॉलेज. सगळं घराणं म्युझिक मधलं आणि तू मराठी विषय निवडलास, तर ते म्हणजे कसं काय? कारण संगीत आणि साहित्य या दोन्हीची पहिल्यापासून आवड होती. कारण आपल्या घरामध्ये कायम येणारी व्यक्ती ही कायमच म्हणजे कुठलीही व्यक्ती ही कलाकारच होती. अगदी एखाद्या वेळेस सामान्य म्हणजे की जिला कला येत नाही असं मला आठवतच नाहीये कोणी. इतके सगळे कलाकार साहित्यामधले, कवी काय, लेखक काय, कवयित्री काय. त्यामुळे आणि मूळची बेसिकली आपले म्हणजे माझे आजोबाही लेखक, अशोक बाबा खूप सुंदर लिहायचे, आई कविता लेखन खूप छान करायची. अर्थात ते सगळं ती पण आवड आणि ते सगळं आलं. त्यामुळे तेवढंच संगीत आणि साहित्य हे जवळचं होतं तितकंच. 12वी पर्यंत म्हणजे 2 वर्ष मी संगीत हा विषय SNDT कॉलेजमध्ये घेतला होता आणि शिकले. बरोबर. आणि त्याच्यानंतर FY पासून मी मराठी हा विषय घेऊन संपूर्ण साहित्याचा मला आवडेल असा माझा अभ्यास सुरू झाला. आणि जिथे आता मी तुला सांगत होते की एमफिल, या माझ्या पहिल्या वर्षात मी युथ फेस्टिवलला, SNDT कॉलेज मुंबई, तिथल्या युथ फेस्टिवलला मी आमच्या पुण्यातल्या SNDT कॉलेजचा एक गोंधळ बसवला होता, नृत्य. बापरे. आणि मग ती पण एक हाऊस माझी तेव्हा पूर्ण झाली. आणि सगळ्या जणी मैत्रिणी पण अर्थात सगळ्या प्रेमाने वागणाऱ्या, अश्विनी म्हणेल ते आपण ऐकायचंय, कुठल्या साड्या, त्याच्यावरच्या बांगड्या कुठल्या, अगदी इथपर्यंत सगळं. कमी दिवसात प्रॅक्टिस करून आम्ही खूप तिथेही गोंधळ सादर केला होता. तू जशी गायिका आहेस, हार्मोनियम वादिका आहेस, तशीच तू कवयित्री देखील आहेस आणि लेखिका पण आहेस. थोडंसं आता मला तुझ्यातल्या कवयित्री विषयी आणि लेखिकेविषयी ऐकायला आवडेल. लिखाणाची सुरुवात सुद्धा म्हणशील तर खऱ्या अर्थाने खूप लहान होते तेव्हापासून मी लिहिते. म्हणजे बरेचदा असं म्हणलं जातं ना की तरुणपणात कविता केल्या जातात आणि नंतर ती गॅप होते असं म्हणलं. आणि काही ते चुकीचं नाहीये, तेव्हा सुचतं किंवा छान वाटतं. पण अर्थात खूप लहान होते तेव्हापासनं. कशी रंगली रंगली मैफिल चार चौघात ग बाई, अशी एक ओळ कायम आठवते. म्हणजे त्याच्या पुढचं आता लिहिलेलं आहे सगळं ते. आता ही मैफिल म्हणजे आपल्या घरात बाबा गायला बसले होते 5वी 6वीत वगैरे. म्हणजे आता मी अंदाजे म्हणजे म्हणते असं. खरं तर बाहेर इतके म्हणजे गच्च घर भरलं म्हणशील ना तरी म्हणायला हरकत नाही, असे सगळे होते. आणि मी स्वयंपाकघरात बसून ही कविता लिहिलेली मला चांगली आठवते. वाचनाची आवड आणि मग त्याचं पुढे रूपांतर तुझ्या कविता आणि कथा पण लिहिलेल्या आहेस तू काही, तर त्याही बद्दल सांग. त्याचं श्रेय अर्थात मी कॉलेजला देईन. कारण कॉलेजकडनं आम्हाला आकाशवाणीला युववाणी केंद्र जे आहे आपल्या पुणे आकाशवाणी केंद्राचं, तिथे ऑडिशनसाठी निवेदिका म्हणून आमच्या कॉलेजमध्येच तेव्हा नोटीस आली होती. आणि तेव्हा आमच्या बरोबरच्या, माझ्या बरोबरच्या सगळ्याच मैत्रिणी आम्ही, कारण साहित्यामधल्याच सगळ्या जणी, त्या आम्ही गेलो होतो. आणि अर्थात मी
मला मनातनं खात्री होती, कारण की ती सगळी आवड आहे आणि मला माहिती होतं की मी ती ऑडिशन पास होणार आहे. आणि तेव्हाचा म्हणजे तुम्हाला सगळ्या जणींना आत्ताच्या पिढीलाही सांगायला आवडेल की छान तेव्हाचा आमची मुलाखत आता कशी घेतात मला हल्लीची पद्धत माहित नाही. तर स्टुडिओत जाऊन तुम्ही एकटीनीच म्हणजे आपण बसलेला असणार आहोत, तुमच्या समोर काही नसणार आहे, फक्त 5 प्रश्न विचारायचे, तुम्ही कोणाची मुलाखत घेणार आहात त्याच्यावर ते तुम्ही पास होणार आहात का नाही हा रिझल्ट लागायचा. बरोबर. आणि मी तेव्हा अर्थात एक लावणी सम्राज्ञी माझ्या समोर बसल्यात असं म्हणून मी त्यांची मुलाखत घेतली होती. आणि मला खरंच ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण मला खरंच कॉन्फिडन्स होता की मी पास होणार आहे. आणि मी खूप छान प्रश्न विचारले होते की त्या माझ्या समोर बसल्या आहेत असं म्हणून मी ते प्रश्न विचारले होते. आणि मग ती मी युववाणीची ऑडिशन पास झाले निवेदिकेची. आणि मग तेव्हा मी तिथल्या माझ्या कथा कविता या सादर केल्या. साधारण हे मी सगळं 94, 95, 96चं सांगते तुला. तिथलं ते तेव्हाचं लिखाण माझं सुरू झालं. आता आपण जसं तुझ्यातल्या कवयित्रीबद्दल आणि तू नंतर काही लेखन पण केलंस त्याबद्दल बोललो, तशीच एक खूप खास गोष्ट म्हणजे तू संगीतकार देखील आहेस. तर तुला सुचलेली पहिली चाल तुला आठवतीये का? हो, पहिली अर्थात एक कविता होती आणि त्याला मी चाल लावली होती. आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता. कारण माझा वाढदिवस म्हणलं की घरामध्ये आणि आपल्या सगळ्यांचेच वाढदिवस तुला माहितीये की घरात गायला बसायचं. वाढदिवस साजरा करण्याची अतिशय सुंदर पद्धत आपल्याकडे होती. तू ऐकवशील का आम्हाला एक ओळ मी त्याची म्हणून दाखवते. क्या बात है. भजन तू नेमकं कधी शिकवायला सुरुवात केलीस ते सांग. हा, भजनाची सुरुवात मी तुला म्हणलं तसं बाबांच्यामुळे लहान होते तेव्हापासून भजन येतच होती. पण शिकवायला सुरुवात ही कॉलेजमध्ये असताना, म्हणजे मी 12वीत होते तेव्हा मी भजन शिकवायला सुरुवात केली. तर किर्लोस्कर कमिन्स मध्ये बाबा होते आणि बाबा एक दिवस कंपनीतून आले आणि म्हणले, तायडू आपल्याला जरा भजन शिकवायला जायचे. काही बायका आहेत कमिन्स मध्ये काम जे करतात माझे सगळे मित्र, त्यांच्या मिसेस, त्यांनी सगळ्यांनी मला विचारलं की काळेसाहेब तुमच्या मुलीला सांगा तुम्हाला वेळ होत नाही कारण तुमचे सतत कार्यक्रम आणि इतके बिझी असतात, तर तुमच्या मुलीला सांगा आम्हाला भजन शिकायचंय आणि तुमच्याकडनं काय आणि मुलीकडनं काय, म्हणजे आम्हाला तुमच्याचकडे शिकल्यासारखं वाटेल असं त्या दिवशी बाबा म्हणले. आणि मी म्हणलं पण जमेल का बाबा मला, म्हणजे येईल का शिकवता. तर कारण अर्थात कुठलंही गाणं पेटी वाजूनच, त्यामुळे अर्थात कार्यक्रमात बाबा असायचे म्हणून मी तेव्हा विदाऊट पेटी गायची, बाबा होते म्हणून. पण नंतर बाबांनी ही सवय की तू कधी तू म्हणशील तेव्हा पेटीच वाजवायची, त्यामुळे पेटी वाजून भजन शिकवणार हे गृहीत होतं. तर बाबांना म्हणलं जमेल का, म्हणले नक्की जमेल, सांगून टाकतो त्यांना की येतेस तू. मग हार्डली काही महिन्यात मी जायला लागले आणि बघता बघता म्हणजे 8 दिवस मी प्रत्येक ग्रुप वेगवेगळा. माझं वय तेव्हा मी खरंच फक्त 12वी FY ला जाणार पण होते तोपर्यंत. इतक्या सुंदर आठवणी आहेत. एका बॅचला कमीत कमी 40 जणी असायच्या. SNDT कॉलेज झालं, मी शिकले तिथे, शिकायची आधी आणि मग नंतर बाहेर पडून शिकवायला जायची. किती छान. असा तो खूप सुंदर आठवणींचा आहे. आणि मी जेव्हा जायची तेव्हा एक वेगळं समाधान आणि कलाकार म्हणून एक वेगळं समाधान. आणि खरंच तेव्हा वाटायचं की या माझ्या विद्यार्थिनी नसून हे रसिक श्रोतेच आहेत माझ्यासाठी. कारण की सुरुवातीपासूनचं प्रेम म्हणजे माझी बैठक व्यवस्थापन त्या खूप सुंदर करायच्या. माझ्यासाठी पाणी ठेवणं, क्लास झाल्यावर ज्यांच्या घरी भजन असायचं त्या मला गेल्या गेल्या चहा देणं, झाल्यानंतर चहा देणं. कुठेही त्यांच्या मनात असं आलं नाही की इतकी लहान मुलगी तिच्याकडनं आम्ही भजन का शिकू. पण परत एकदा या सगळ्याचं श्रेय अर्थात परमेश्वराला जसं आहे तसं तितकंच म्हणेन मी बाबांना आहे. कारण की त्या नावाला आहे अशोक काळ्यांच्या मुलीकडनं आपण भजन शिकणार आहोत, त्यामुळे तो आदर आहे ना तो मी बाबांना नेहमी म्हणायची, बाबा हा सगळा तुमचा आहे. किती छान. म्हणजे हे मला कायम जाणवलं. आणि तो प्रवास असा भजनाची सुरुवात ही अशी शिकवण्याची झाली. आणि 31 वर्ष खरं म्हणशील तर भजन शिकवतीच आहे. हो अगदी. भजन एकीकडे तू सुरुवात केलीस म्हणजे तू शिकवायला सुरुवात केलीच होतीस आणि तू आणि मामानी 1995 साली कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाची सुरुवात केलीस. त्याच्यानंतर तू गाण्यामध्ये जास्त करून शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम
या सगळ्या गोष्टी तू बराच काळ शिकवल्यास. अर्थात हार्मोनियम पण तू एकीकडे शिकवत होतीस विद्यालयात. तर आणि त्याच काळात अर्थात तुझं लग्न. तर त्या सगळ्या दिवसांबद्दल सांग. लग्नाचा प्रश्न जो विचारलास तो सांगते. बऱ्याच जणांना उत्सुकता आज तागायत आहे. लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आहे. ताई नक्की सांग, लव्ह मॅरेज आहे का? हो. तर अजिबात नाही, अरेंज मॅरेज आहे. हो. आणि योगायोग, पूर्वी एक वधूवर सूचक मंडळ होतं. किती छान. तिथे आईने नाव नोंदवलं होतं आणि काही दिवसातच त्यांची भेट झाली घरातल्यांची हो. सगळ्यांची. आणि बघण्याचा प्रॉपर कार्यक्रम, पण तो कार्यक्रम बघण्याचा नसून गाण्याचाच झाला. आई गं. हे जेव्हा घरी आले तेव्हा मी अर्थात अशोक बाबांची चाल, बाबांनी दिलेली गवळण गायले. त्याला साथ यांनी केली तबल्याची. यांचा आवाजही खूप छान आहे, त्यामुळे जेव्हा ते गायले त्याला साथ अर्थात तबल्याची मामांनी केली. बरोबर. आणि टाळ मी वाजवले. किती छान. आणि अर्थात काय म्हणू आपण ते की गाठी बांधलेल्या असतात तसं झालं. होकार झाले आणि मग लग्न. त्यामुळे लग्नाच्या या इतक्या सुंदर आठवणी आहेत. आत्ता जी मी दिसतेय आणि आत्ता जे मी काही काम करते कलेमध्ये, ते अर्थात सगळं फक्त यांच्यामुळे. म्हणजेच कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाचे संचालक श्री महेश कुलकर्णी यांच्यामुळे. उत्कृष्ट तबलजी, शांत स्वभावाचे, पूर्णतः मला म्हणजे जो एका महिलेला लग्नानंतर ज्या पाठिंब्याची गरज असते, बरोबर, तो फक्त सांगण्यापुरता नाही, तर तो पाठिंबा त्यांनी दिला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. आणि त्यांनी यामध्ये म्हणजे तुला कलेमध्ये आत्ता काय करायचंय, जर काही अंशी मी बोलले गेले माझ्याकडनं की मला आता हे हवंय, मला हे करायचंय, काही गोष्टी ह्या काही आहेत, या डोक्यात आहेत, या संदर्भातलं मी हे करू शकते, चालू शकेल का, असा जो प्रश्न त्यांचं मत घ्यायला जो मी कधी त्यांना विचारला, तर त्याच्या आधी त्यांचं पहिलं असतं, तुला हे योग्य वाटतंय ना आणि तुला हे करायचंय ना, मग तू नक्की कर. एखादी गोष्ट त्यांना नाही पटली त्यातली, तर असं करूया, बघ, करून बघ. किती छान. म्हणजे मत लादणं हा तो प्रकार कधी केलाच नाही. आणि जर केला असता आणि तर मी नसतेच आता. म्हणजे या म्हणूनच म्हणलं आता की एका वाक्यात आहे, ते आहेत म्हणून मी आहे. वा, अजून काय बोलू. किती छान. आणि त्याच्यानंतर अर्थातच मी भजनाच्या इतकंच आणि भजनाबरोबर म्हणशील तर मला वाटतं काही अंशी मी जास्त प्रमाणात शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि हार्मोनियम याचं शिक्षण देणं जास्त प्रमाणात सुरू केलं. बरोबर. कारण की अर्थात कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे आपलं वय वर्ष 5 इथून सुरू होतं. बरोबर. म्हणजे त्यामुळे अर्थात विद्यार्थ्यांची जितकं म्हणजे लग्नाच्या आधी जितकं भजनही होतं, हेही क्लास घेतच होते. पण उलटही झालं त्याचं, म्हणजे लग्नानंतर खरं म्हणशील तर वय वाढणं, कॉलेजचा प्रवास किंवा पुढचं, पण भजनाबरोबर याचं प्रमाण जास्त झालं. आई, आता जसं लग्न आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास, त्याच्यानंतर अर्थात आमच्या दोघींचे जन्म, तर ती फेज कशी होती? म्हणजे आमच्या दोघींच्या बरोबरच कसं आहे, कलातीर्थाचा प्रवास हा कुठेच थांबला नाहीये इतक्या सगळ्या वर्षांमध्ये. पण त्या दिवसांबद्दलच्या तुझ्या आठवणी कशा आहेत? अर्थात खूप छान. कारण दोघी जणी, मला खात्री होती की कलाकार तुम्ही होणारच, पण कुठेही कंपल्शन कधीच केलं नव्हतं. तुम्हाला जे आवडेल ते, सगळे तुमच्या वयाची मुलं खेळत असतील तर तुम्ही पेटी तबल्यांच्या समोरच असायचा. अगदी तू सुद्धा आणि मोहिनी सुद्धा. थोडंसं आपण या सगळ्या विषयी बोलतोय म्हणून आवर्जून विचारते की आपल्याला अगदी आपल्या नातेवाईकांकडनं पण, कार्यक्रम झाल्यानंतर प्रेक्षकांकडनं पण, किंवा आपल्या विद्यार्थ्यांकडनं, पालकांकडनं हा प्रश्न नेहमी येतो की तुमचं रुटीन काय आहे, तुमची खाण्यापिण्याची काही पथ्य आहेत का, तर तुझा ओव्हरऑल दिवस कसा असतो त्याबद्दल सांग. याचं एका शब्दात जर म्हणशील तर असं उत्तर देईन की दिवस हा स्वरांमध्येच असतो. 7 स्वरांमध्ये. एखाद्या वेळेस एखाद्याला ही अतिशयोक्ती वाटेल, पण आपण जे म्हणतो ना की बॅक ऑफ द माइंड काय चाललंय, अगदी बरोबर, तर सतत तेच चालू असतं. आणि मला असं वाटतं की एका चांगल्या कलाकाराचं, म्हणजे मी माहिती नाही कसा कलाकार आहे, पण एका कलाकाराचं हे लक्षणच म्हणावं लागेल की तो त्याच्यातच असतो. बरोबर. मग असं का म्हणलं जातं की तो त्याच्यातच असतो? कारण तो म्हणजे विचार म्हण किंवा त्याला तेच हवं असतं सगळं. बरोबर. आणि मग आपण ज्या रोजच्या दिनचर्या आहे ती करावीच लागते. बरोबर. पण जर आता सांगायचंच झालं संपूर्ण दिनचर्या जर म्हणशील तर अर्थात पहाटेपासून दिवस जो सुरू होतो, अर्थात काही व्यायाम हा केला जातो, पण परत एकदा तेच, त्याला खूप हाणून मारून
हो. आणि आता झालाच पाहिजे किंवा असं होत नाही, कारण पुन्हा एकदा कलाकाराचं रुटीन हे हो. मागे पुढे आणि असं राहतच. पण बरोबर. व्यायाम केला जातो अगदी आणि बरोबर. आपल्या आपल्या सोयीनी कामं करत राहणं अगदी हे केलं जातं. त्यामुळे घरातल्या सगळ्या गोष्टी आणि जसं आपल्या समोर राहणाऱ्या एक काकू म्हणल्या होत्या, क्लास झाला तेव्हा आणि त्यांनी तुला प्रश्न विचारला होता, तुझी आई स्वयंपाक कधी करते? हो. तर तू म्हणली होतीस, आत्ता क्लास झाला ना 10 मिनिटात आई मला जेवायला वाटते. असं आई नेहमी करते. हो. हो. तर हे मी तुझ्याकडनं ऐकलं तेव्हा मला असं वाटलं, हे मी हिला शिकवलं नाहीये हो. की असं तू बोलायचंस ना, तुला कोणी प्रश्न विचारला तर. बरोबर. ते मला फार छान वाटलं होतं आणि तू, कारण की ते खरं होतं. बरोबर. तर हे केलं जातं करेक्ट. आणि याची उत्सुकता लोकांना असणं म्हण किंवा कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे. बऱ्याच वेळा प्रेमाने विचारलं जातं. खूप मला अगदी. याचं फार छान वाटतं हो. की हे प्रेम आहे. मला मला जे विचारतात सगळ्याजणी. हो. गुरु पौर्णिमेनिमित्त आपण गप्पा मारतोय, तर मी असं विचारीन, गुरु म्हणून तुझा आत्ता आधीपर्यंतचा प्रवास कसा होता, तुझे त्यावेळेसचे विचार आणि आत्ता म्हणजे आत्ताच्या पिढीला येणारे जे पालक आहेत, म्हणजे आपल्याकडे विद्यालयामध्ये ज्या चौकशा होतात किंवा अगदी भजनी मंडळात देखील, तर या सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत, लहान विद्यार्थ्यांचे पालक, त्यांना तू काय सांगशील की कलेकडे त्यांनी कसं बघावं? कलेकडे तुम्ही कला म्हणूनच बघितलं पाहिजे. म्हणजे आता मी शिकवायला पाठवतो तर त्याचा मला मोबदला काय मिळतोय किंवा काय मिळाला, हा जितका भाग आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यातलं समाधान त्या विद्यार्थ्याला मिळतंय का, वा. हे पालकांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण म्हणतो तसं की क्लास आहेत आपले, हो. विद्यालय आहे आपलं, हो. फी भरतो म्हणून आम्हाला तुम्ही किती दिलं त्याचं मोजमाप नका करू. कारण आणि अगदी बरोबर. म्हणून आपली पहिली ओळ असते की येताना कलातीर्थमध्ये श्रद्धा आणि विश्वास घेऊन या. हम्म. तो कशा करता, कुठेही इथे आळमटाळम करून शिकवलं जाणार नाही याची खात्री आम्हाला आहे. तशी तुम्हाला काही दिवसांमध्ये मिळेल. त्याला थोडासा एकतर वेळही द्या. बरोबर. आणि विद्यार्थ्यांचं म्हणशील तर विद्यार्थ्यांच्या पालकांना मी आजही वाक्य म्हणते की विद्यार्थी हे मशीन नाहीये. अगदी बरोबर. त्याला वेळ द्या. 1ली ते 10वी 10 वर्ष थांबता, तर कला शिकायला एका महिन्यात का नाही आलं त्याला? मग तो पेटी का नाही वाजवते? म्हणजे तुम्ही म्हणजे शिकवायला काही कमी पडतंय का? मग तो नुसताच बसतोय का? तो नुसता काही महिने बसला क्लासमध्ये तरीही चालेल. अगदी हे बरोबर. आम्ही अनेक पालकांना सांगतो. त्यांना असं वाटतं का प्रत्येकाच्या शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत ना. हम्म. हम्म. म्हणजे जितका तानसेन महत्वाचा आहे तितका कानसेनही महत्वाचा आहे. अगदी बरोबर. मला असं नाही म्हणायचं फक्त कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयासाठीचे हे नियम आहेत, पालकांसाठी किंवा भजनी मंडळासाठी सुद्धा. हो. प्रत्येक गुरुच्या साठी मी हे म्हणेन, बरोबर. जे जे क्लासेस घेतायत त्या गुरूंसाठीचा हा प्रत्येकाने द्यावा असा हा आदर आहे, बरोबर. असं मला वाटतं. हे फक्त आपल्यापुरतं सीमित मला नाही ठेवायचं, अगदी. म्हणजे म्हणायचं नाही, मी कधीच म्हणत नाही हे. हम्म. म्हणजे तसंच भजनी मंडळाच्या सर्व महिला ज्या शिकवतायत बरोबर. भजन, त्यांच्यासाठी सुद्धा माझं हे सांगणं असतं सगळ्यांना बरोबर. की भजनाला दुय्यम स्थान देऊ नका. अगदी बरोबर. भजन म्हणजे भजन असं नका म्हणू, किंवा भजन म्हणजे टाळ कुटणं, जातात त्या टाळ कुटायला, असं नाहीये. तर असं करू नका. भजनाला तितकंच महत्व दिलं पाहिजे जितकं, जसं लोकसंगीत या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे. आणि आत्ताचं तुझ्यासारख्या पिढीने हे काम केलं पाहिजे. म्हणजे लोकसंगीत, भजन, कीर्तन, भारूड, म्हणजे भारूड हे लोकसंगीतामध्येच मोडतं. हो, हो. पण ह्या सगळ्या ज्यांच्यामुळे आपण समाजामध्ये जास्त पोहोचू, बरोबर. या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत. हा. म्हणून आता समाजामध्ये या ज्या आपण भीषण सगळ्या घटना घडतात आणि तेव्हा आपण म्हणतो अरे रे की हो. काय असं होतंय आणि का झालं, तर ते पुढे होऊ नये याच्यासाठी आपल्या या कलेमधनं ही सकारात्मकता जितकी आपण समाजामध्ये पोहोचू, तेवढा समाज हा सकारात्मकच व्हायला लागेल ना. प्रश्नच म्हणजे मग म्युझिक थेरपी वैयक्तिक का शिकताय तुम्ही, समाजामध्ये ती पोहोचू दे. खूप वेगळा दृष्टिकोन तू कलेचा आपल्या आयुष्यात कसा आहे हे आज आत्ता सांगितलंस. याचबरोबर तुझं कलातीर्थ भजनी मंडळ जे आता चालू आहे, तर ज्या संख्येने सगळ्या विद्यार्थिनी एकत्र या भजनी मंडळात भजन शिकतात, तर त्याबद्दल तुझा विचार कसा आहे? आणि कारण हे बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे, म्हणजे अगदी साधे फोटोज जरी बघितले आपल्या फेसबुक पेजवरती किंवा युट्यूबला सुद्धा व्हिडिओज बघितल्यानंतर ती संख्या बघून एक प्रश्न पडतो की एक व्यक्ती इतक्या सगळ्या महिलांना एकत्र घेऊन इतका सुरात आलात, इतका सुंदर कार्यक्रम आणि भजनाचे क्लासेस इतके छान कसे काय चालू आहेत, तर त्याबद्दल सांग. गुरुला नेहमी आपल्या शिष्याचं
कौतुकच करायला आवडतं. वा. त्यामुळे या प्रश्नामध्ये अर्थात मी माझ्या कलातीर्थ भजनी मंडळातल्या सगळ्या विद्यार्थिनींचं खूप कौतुक करते. कायमच करते ते मी. पण कारण की आपण आता मुलाखत म्हणजे तू माझी घेतेयस किंवा कॅमेरा आहे आणि म्हणून मी करते असं नाही, आणि बरोबर. याचे सगळे साक्षीदार आहेत. बरोबर. त्याचं कारण याचं सगळं श्रेय मी माझ्या कलातीर्थच्या भजनी मंडळातल्या विद्यार्थिनींना देईन. बरोबर. कारण त्यांनी माझ्या सूचनांचं पालन करावं हे त्यांना वाटतं म्हणून त्या करतात. मग बरोबर. कुठल्या सूचना, की माझं पहिलं वाक्य असतं की कलातीर्थ हे एक कुटुंब आहे, जे आपण कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयामध्ये सुद्धा म्हणतो. आपला बरोबर. परिवार आहे एक तो. बरोबर. तसं माझ्या सगळ्या भजनातल्या विद्यार्थिनींना म्हणते मी की आपलं हे एक कुटुंब आहे. कुटुंबामध्ये काहीतरी गैरसमज झाले किंवा रुसवे फुगवे काहीतरी होत असतात. बरोबर. ते झाले तर आपण असं नाही ना म्हणत की मी आता घर सोडून जाते, मला आता नाहीच राहायचं घरात. तसं माझी कुठलीच विद्यार्थिनी हे एक माझं उदाहरण ऐकून म्हणत नाही की मी आता हा क्लास नाही मला आवडला, मी जाते आता दुसरीकडे. काहीतरी जर झालं एखाद्या विद्यार्थिनी बरोबरच, बरोबर. पण तसंही आता घडत नाही. कारण एकमेकींना प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं पाहिजे हे माझं सांगणं असतं त्यांना. मग ते कुठलं, अगदी बसण्याच्या जागेवरून सुद्धा अगदी की बरोबर. ताई थोड्याशा तिकडे सरका ना असं म्हणल्यानंतर ती जी बसणारी विद्यार्थिनी ती ताई तिकडे सरकतेच. किती छान. ती तिला बसायला जागा देणं किंवा या उभ्या राहायला तर त्यांना इथे या बसा म्हणणं. किंवा कार्यक्रमांना जेव्हा आपले कार्यक्रम असतात, पुण्यात काय पुण्याच्या बाहेर काय आपण जातो सगळीकडे कार्यक्रम करायला, जे कार्यक्रम ठरवतात त्यांची संख्या माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं असतं. बरोबर. संख्या जेव्हा मर्यादित असते तेव्हा मला ठराविक विद्यार्थिनींना घेऊन जावं लागतं. बरोबर. तेव्हा माझ्या एवढ्या सगळ्या संख्येच्या विद्यार्थिनींच्या मनात हे येत नाही की ताईंनी मला नाही बोलवलं, ह्यांनाच बोलवलं, ताई नेहमी यांनाच घेऊन जातात, हिलाच नेलं. हे कुठलेही म्हणजे वाक्य मला कधीच ऐकायला येत नाही. मग माझ्या विद्यार्थिनींचं मी कौतुक का नाही करायचं. आज एवढ्या संख्येने त्यांचं फक्त प्रेम आहे माझ्यावर हे मला सांगायला नको. प्रत्येकीचं माझ्यावर प्रेम आहे, आपल्या कलातीर्थ बद्दलची तळमळ आहे. बरोबर. त्याच्यानंतर भजनाबद्दलची तळमळ आहे. बरोबर. म्हणजे माझं एक भजनाचं जसं आपल्या विद्यालयाचं वाक्य आहे ध्येय वाक्य, तसं आपल्या भजनी मंडळाचं ध्येय वाक्य आहे आनंद घ्या आणि आनंद द्या. अगदी त्याचंच पालन, काटेकोरपणे पालन या सगळ्या जणी करतात. आई, याचबरोबर खूप महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मला बोलायला आवडेल, तो म्हणजे प्रोफेशनलिझम. म्हणजे अर्थात अशोक बाबा हा मनस्वी कलाकार, आणि या गोष्टीचा आणि त्यांचं कधीच मेळ जुळला नाही कधीच नाही. पण अर्थात म्हणजे माझ्या बरोबरीनेच आपले सगळे सिनियर विद्यार्थी ताई दादा म्हणून तुला आणि मामाला, आता बाबांना सुद्धा कायम सांगत आले की थोडं आता प्रोफेशनल आपण राहायला हरकत नाही. तर त्याबद्दल तू काय सांगशील? कलातीर्थ भजनी मंडळाचे कार्यक्रम करताना मानधन स्वीकारलं जाईल. आपण असं लेखी स्वरूपात काही ठिकाणी जेव्हा पाठवतो तर त्याला कारण परत एकदा तेच, आता प्रत्येकच जण हे करतं का नाही या गोष्टी हे मला माहित नाही. आपण हे स्वीकारतो हे यासाठी की कलातीर्थचे सगळे उपक्रम आणि सामाजिक कार्य हे या मानधनामधून आपण करतो. हे सगळ्यात महत्वाचं, आणि हे मला असं वाटतं ज्यांना ज्यांना माहिती कळलेलंच आहे त्यांना, आणि ते बघतात. म्हणजे नुसतंच लेखी स्वरूपातलं हे नाहीये. जसं मी आधी म्हणले तुला की हे मी फक्त आपल्या पुरतं सीमित नाही बोलत. त्याचं कारण असं की मानधन हे सुद्धा भजन आहे ना, भजनाला कशाला एवढं द्यायचंय. प्रोफेशनल एखादा कार्यक्रम असेल तर त्यांना देऊया, किंवा नामांकित कलाकार असतील तर त्यांना देऊया, असं जेव्हा अनेक संस्था किंवा म्हणलं जातं बऱ्याच ठिकाणी, किंवा थिएटरमधनं सुद्धा जेव्हा कार्यक्रम केले जातात आणि भजन आहे ना, त्यांना काही गरज नाही. हे का असा हा मला नेहमीच पडलेला प्रश्न होता. तेव्हापासूनही मी जेव्हापासून भजन शिकवते 30 वर्षापासून, जरी वय लहान होतं तेव्हाही पडायचा, आणि आता तर काही प्रश्नच नाही. काळ पुढे पुढे चाललाय. मग या सगळ्याची सोशल मीडियामुळे तर किती तुम्ही जाहिरात करू शकता. मग जर तुम्ही सगळ्या गोष्टींची जाहिरात करताय, नाव मोठं म्हणल्यावर आमचं मानधनही मोठं, मग भजनाचं नाव छोटं की भजनाचं मानधनही छोटं, असं का? आणि मला असं वाटतं माझ्या या मताचा कुठेतरी काही अंशी आपल्या काही कार्यक्रमांमधनं विचार केला जातोय असं मला वाटतं. म्हणजे ही माझी मतं त्या लोकांना माहिती नाहीत, पण असं वाटतं कुठेतरी ती पोचतायत. म्हणजे नकळत कुठून तरी जात असतील असं मला फार वाटतं. कारण आत्ता आपल्या एवढ्यात काही जे कार्यक्रम झाले सलग उत्सवांमध्ये, तर तुला माहितीये आपण सगळेच कार्यक्रम करतो. म्हणजे मोठमोठ्या उत्सवांमध्ये जे आपले कार्यक्रम असतात तिथे या वर्षीच्या सर्व कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये कलातीर्थ भजनी मंडळ हे प्रोफेशनल नामांकित कलाकारांच्या इतकंच आपलंही नाव मोठं दिलं होतं. याचा
अत्यंत वेगळा आनंद झाला मला. म्हणजे मानधन किती दिलं याच्यापेक्षा मला ते नाव मोठं दिलं याचा फार आनंद झाला. बरोबर. हे नाव मोठं मला माझ्यासाठी नको होतं, माझ्या कलातीर्थ भजनी मंडळासाठी हवं होतं, माझ्या प्रत्येक विद्यार्थिनीसाठी हवं होतं. वा. कारण माझी प्रत्येक विद्यार्थिनी ही माझ्याकडे शिकते तेव्हा विद्यार्थिनी, पण मी तिला एकतर माझ्या त्या मुली आहेत सगळ्या आणि त्या माझ्या मुलींच्या इतक्याच त्या मोठ्या कलाकार आहेत. किती छान. मी त्यांना कलाकार म्हणूनच संबोधते कुठेही. खूप छान. त्यामुळे मला त्यांच्यासाठी याचा फार आनंद होतोय. हम्म. आणि इथून पुढे सुद्धा या गोष्टीचा लोकांनी विचार करावा बरोबर. की जसं मी प्रत्येकीला सांगते, घरामध्ये कोणीही ती गेलीये भजनाला, हा जो टोन येतो ना किंवा हा सूर आहे आणि तो होतो, बरोबर. तर तो प्रत्येकीच्या, मी सांगते, घरामध्ये हा कोणीही आणला नाही पाहिजे. का असं? ती गेलीये भजनाला, पण ती न गेली आज या कार्यक्रमाला. कोणाचंही नाव मी कशाला, म्हणजे कोणाची नाव घेत नाही मी, मोठ्या कलाकारांची, त्या कार्यक्रमाला गेलीये ती आज. का असं? तर कोणीही असं नाही म्हणायचं, बरोबर. ती भजनाला गेलीये असंच म्हणलं पाहिजे. भजनाला तुम्ही तितकंच महत्व दिलं पाहिजे. आणि हे परत एकदा फक्त माझ्या पुरतं नाही. बरोबर. आज प्रत्येक जी महिला भजनी मंडळ चालवते, म्हणजे बरोबर. शिकवते, बरोबर. तिच्यासाठी तिच्या परीने, म्हणजे ती ती सगळ्या तुम्हा सर्वजणींना, सर्व प्रेक्षकांना सांगते असं समजा, असं मी बरोबर. म्हणते. बरोबर. म्हणजे तिच्या साठी सुद्धा मला, प्रत्येक महिलेसाठी हे म्हणायचंय की भजनाला दुय्यम स्थान देऊ नका. भजन हे भजन आहे असं नाही, भजन हे भजन आहे किती छान. असंच तुम्ही म्हणा. याचबरोबर असंही नाही की प्रत्येक कार्यक्रमाला मानधन मिळतच आहे आपल्याला, अजिबात नाही. खरं म्हणशील तर मानधन मिळण्याच्या पेक्षा कित्येक पटीने सेवा, भजन सेवा करायला तुम्ही या. आम्ही एवढं मानधन काय आणि आम्ही काहीच नाही देऊ शकत. बरोबर. असे पुण्यातल्या अशा अनेक नामांकित संस्था आहेत, देवस्थान आहेत मोठमोठी, म्हणजे ज्यांची मी नावं नाही घेत आता, पण असं आहे. पण आपण जातो तिथे, म्हणजे अनेक ठिकाणी आपण फक्त सेवा म्हणून भजन करतो. गुरु आणि शिष्याच्या नात्याबद्दल तू काय सांगशील? गुरु शिष्याच्या नात्याबद्दल सांगताना जसं मी आधी बोलली तसं की महत्वाचे शब्द आहेत ते. गुरुवरचा विश्वास, श्रद्धा, हे शब्द नुसते बोलण्यापुरते नसतात. आणि तितकीच जबाबदारी गुरुची पण आहे. बरोबर. आपल्या शिष्याच्या बाबतीत, असंही म्हणावं लागेल. आणि त्या गुरु शिष्याच्या नात्याचा आत्ताच्या काळात म्हणशील तर मी खूप सुंदर अनुभव घेते, आनंद घेते. म्हणजे माझ्या इतका गुरु नशीबवान कोण आहे मला माहिती. मी खरंच नशीबवान आहे यासाठी की मला आत्ता माझ्या समोर या काळातले, आधीचे आहेच, प्रश्नच नाही, पण आत्ताच्या काळातले जे माझ्या समोर येणारे माझे विद्यार्थी आहेत, त्यांचं मिळणारं प्रेम, माझ्या प्रतीचा आदर, म्हणजे म्हणेल ती पूर्व दिशा, शब्द म्हणाल तो प्रमाण. बरोबर. हे आत्ताच्या काळात कोण करतं? बरोबर. तर माझे शिष्य करतात. किती छान. हे मी खूप ताठमानेने सांगू शकते. म्हणजे पूर्वीच्या काळी जे गुरुच्या घरी राहून म्हणजे राहून सेवा करायची, हा काळ आता कुठेच राहिलेला नाही. म्हणजे ते नाहीच आहे, ती पद्धतच नाही. आत्ताचा काळ इतका वेगाने धावतोय, कसा की काही मिनिटात आम्हाला हे आलं पाहिजे. म्हणजे महिने का लागतायत, झट आलं पाहिजे. म्हणजे शिकणारा आता बरं, लॉकडाऊन नंतरच्या काळातल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आपल्याला सुद्धा जाणवतं. म्हणजे आम्हाला काही छोटी मुलं सुद्धा म्हणतात, नाही हे कंटाळा आलाय आता मला, हे नाही मला जास्त वेळा, हा अलंकार मी जास्त वेळा नाही म्हणणार. म्हणजे जे मी सुद्धा आम्ही आमच्या गुरूंच्या समोर म्हणजे पण काढलेला नाहीये, कधीच नाही काढला. कारण की गुरु हा गुरु आहे. आत्ता जर ही तान 50 वेळा म्हणायची तर 50 वेळाच म्हणायची. बरोबर. मी आत्ता नाही म्हणणार 50 वेळा. हे म्हणण्याचं धाडस, म्हणजे धाडस हा शब्दही मी काढत नाही, काही म्हणायचंच नाही. तर तसं आत्ताचं नाहीये ना. म्हणजे या आत्ताच्या काळातल्या मुलांबद्दल सुद्धा माझं हेच मत आहे की गुरु आत्ता काय सांगतोय याला काहीतरी महत्व असेल. आपण शिकायला आलोय ना त्याच्याकडे, वेळ दिला पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी. शिकण्यासाठी शिष्यानी सुद्धा तितकाच वेळ दिला पाहिजे आणि गुरुनी तितकाच. म्हणजे गुरु शिष्य दोघांनी एकमेकांना हा वेळ देऊनच कलेचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि दिलं पाहिजे. हे एक महत्वाचं. आणि अर्थात मी तुला आत्ता म्हणलं तसं मी आत्ताच्या काळात जे अनुभवते ते माझ्या कलातीर्थ भजनी मंडळाच्या सगळ्या विद्यार्थिनींचं माझ्यावर
आणि आपल्या कलातीर्थ भजनी मंडळावर असलेलं प्रेम. सतत प्रेम हा शब्द मी का म्हणते, त्याला कारणच असं आहे की कुठल्याही भजनी मंडळाचा आपला कार्यक्रम जर कुठे ठरवायचा असेल तर आज एवढ्या संख्येने आपल्या विद्यार्थिनी आहेत. एखादीला वाटू शकतं ना, जाऊ दे कोणतरी कार्यक्रम ठरवतो, मी जाईन फक्त. असं कुठलीच विद्यार्थिनी करत नाही. हे मला इतकं कौतुकास्पद वाटतं. प्रत्येक जण आपापल्या परीने कुठेतरी तळमळीने कार्यक्रम ठरवायच्या मागे लागते. कार्यक्रम ठरवणं म्हणजे काय की त्यांना माझा उद्देश कळलाय, समाजामध्ये चांगल्या गोष्टींचा प्रसार करा, आपलं भजन समाजामध्ये ऐकवा, ह्यासाठीची ती तळमळ आहे. मग त्यासाठी ते मानधन किती, मग ताईंचं खूप नाव झालं, आमचं झालं, आणि हे मी केलं, हा कार्यक्रम न माझ्यामुळे झालाय, असं कुठल्याही एकाही विद्यार्थिनीच्या मनामध्ये येत नाही. खूप छान. किती कौतुक करू मी माझ्या विद्यार्थिनींचं. आणि अजून एक, हे सगळं करताना कुठेही अर्ज द्यावे लागतात किंवा काही वेळेस जी व्यक्ती कार्यक्रम ठरवतीये तिला जाऊन भेटणं, त्या व्यक्तीला 50 वेळा फोन करणं, हे आहे सगळं. या सगळ्या गोष्टीमध्ये मला कोणीही मला घेत नाही. यामध्ये माझ्या फक्त कानावर घालतात असं की ताई हा कार्यक्रम मला ठरवायचा आहे, हे सगळं मी पाहते ताई, तुम्ही फक्त तारीख सांगा, वेळ सांगा, आणि हो म्हणाल ना ताई आपण जायचं ना, किती छान ताई तुम्ही हो म्हणा, ही सुद्धा भाषा कोणाची नसते. बरोबर. हे काय आहे म्हणजे. मग तो कार्यक्रम ठरवताना कुठलंही ठिकाण असू देत, ह्या सगळ्या जणी अतिशय प्रेमाने या सगळ्या गोष्टी करतात. अर्ज जाऊन तिथे द्यायला जाणं, आता या असं वाटतं ठिकाण बरेचदा लांब लांब असतात, कोण कशा जात असतील, प्रत्येकीकडे काही वाहन असेलच का, रिक्षेनी जात असतील, बसनी जात असतील, चौकशी करायला त्या व्यक्तीचा एखादा फोन नाही लागला, 50 वेळा फोन करतात. या सगळ्या प्रेमाला मी काय देऊ त्यांना. म्हणजे मी प्रत्येकीला म्हणते की मी खरंच काही देऊ शकत नाही तुम्हाला, जितक्या प्रमाणात तुम्ही मला सगळं हे देताय, ह्या प्रेमाची तुलना कशाचीच नाही होऊ शकत. म्हणजे माझे शब्द सुद्धा त्यांना अपुरे पडतील कौतुक करण्याचे, अशी यांची प्रेम आहेत या सगळ्या जणांची. असं जर प्रत्येक शिष्याकडनं जर झालं तर तो गुरु खरंच धन्य, म्हणजे तो धन्यच होईल असं मला वाटतं. आणि तो होतोच एका अर्थाने. आणि म्हणून तुला माहितीये की आपल्या भजनामध्ये आपण एक गजर म्हणतो, भाग्यवान आंबेची आम्ही लेकर. माझ्या इतकी भाग्यवान मीच, आणि म्हणून हा माझा अत्यंत आवडता गजर आहे. आणि की मी खरंच भाग्यवान आहे, गुरु म्हणून मी फार भाग्यवान आहे. आणि तितकीच मी शिष्य म्हणूनही तेव्हाच्या काळातही खूप भाग्यवान होते. कारण माझ्या अगदी शाळेपासून, म्हणजे बालवाडीपासून ते अगदी माझं शिक्षण MPhil PhD पर्यंतच्या शिक्षणासाठीचे मला मिळालेले माझे सगळे गुरु, संगीत क्षेत्रामधले गुरु, नृत्यामधले गुरु, सगळे गुरु खूप चांगले मिळाले मला. त्यांच्याबद्दल भरभरून मी बोलीन तेवढं कमी आहे. असे गुरु मला मिळाले. ते मी शिष्याच्या भूमिकेत असताना सुद्धा त्यांनीही माझ्यावर तितकंच प्रेम केलं. आणि मला वेळोवेळी त्या प्रत्येक गुरूंची पदोपदी शाबासकीच मिळत गेली. आणि या शाबासकीमध्ये कुठेही मला ओव्हर कॉन्फिडन्स मला कधीही नव्हता. म्हणजे कधीही त्या गुरूंनी मला माझ्यामध्ये गर्व कधीच येऊन दिला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की परमेश्वराने मला आत्ताच्या काळातला जो माझा प्रवास आहे तो भजनामध्ये, अर्थात ती परंपरा बाबांमुळे येणारच होती भजनाची, आणि बाबांचं स्वप्नही मी एका अर्थाने भजनाचं पूर्ण करते, जे होतंच बाबांचं स्वप्न की समाजामध्ये भजन व्हावं, प्रसार व्हावा त्याचा, जे आपल्या माझ्या आजोबांचंही होतं, कीर्तनाचं होतं, जे आता ओवी पूर्ण करते, ओवी अमोल काळे, म्हणजे जी माझी बाची, जी कीर्तनकार, आता जी कीर्तनाचं शिक्षण घेते आणि काही वर्षात ती कीर्तनकार म्हणून कीर्तन करायला लागेल, ती ही परंपरा पुढे घेते. तर तसं मला असं वाटतं की ह्या गुरूंनी मला कधीही माझ्यामध्ये सगळं खूप काही आहे आणि नको इतकं कौतुक करत गेलेत आणि हा तुला सगळंच येतं, हे कधी नाही झालं. वेळोवेळी ज्या ज्या गोष्टींचं कसं कौतुक करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की, कारण कौतुक का म्हणते की खरंच केलं. म्हणजे मी ओरडा खाल्लाय फार कमी वेळा. मला असं वाटतं की मी ओरडा, हा गाण्यातला ओरडा असा की ते खरंच यावं म्हणून, असा ओरडा की म्हणतच राहायचं. हे खूप वेळा माझे एक खूप कडक गुरु होते ज्यांच्याकडे मी शिकले, आणि मी नेहमीच ते शिकवताना म्हणते की मी रडत शिकली आहे. पण आज त्यांच्यामुळे आज माझा आत्मविश्वास खूप वाढला. कोणी मला कितीही संख्येने ओव्हर कॉन्फिडन्स नाही हा, परत एकदा मी सांगते, जेव्हा मी शाळा आणि कॉलेजमध्ये शिकवायला जाते तेव्हा कॉलेजमध्येही अनेक संख्येने विद्यार्थी असतात. कधीही कुठलीही संख्या आल्यानंतर माझ्या मनात भीती नाही येत की मला आता हा प्रश्न विचारलाय, आता मी काय उत्तर देऊ, असं माझं होत नाही.
मला माहिती असतं की मला कुठलाही प्रश्न विचारल्यानंतर मला याचं उत्तर येतच आहे. त्याला कारण माझे सगळे गुरुजन, अर्थात माझे आई बाबा सुद्धा. पण त्या गुरूंच्याकडनं शिकताना पण हेही मी शिकले, ज्या मी आता त्यांचं नाव आता या कारणासाठी का नाही घेत, तर मी त्यांचा हा किस्सा आता सांगितला की मी रडत शिकले. पण त्यांचं तितकंच चांगलंही शिक्षण त्यांनी दिलं. पण रडत शिकताना मी तेव्हा मात्र रडताना म्हणायची की मी माझ्या एकाही विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी कधी आणणार नाही. बरोबर. प्रत्येकाच्या पद्धती आहेत शिकवण्याच्या. बरोबर. पण तेव्हाच मी हे मनात धरलं होतं, घेतलं होतं की माझ्या कुठल्याच विद्यार्थ्याच्या डोळ्यात माझ्यामुळे कधीही पाणी आलं नाही पाहिजे. बरोबर. माझ्याकडनं कोणाचंही मन दुखवलं गेलं नाही पाहिजे. आणि मला असं वाटतं की याचा मी पुरेपूर प्रयत्न गुरु म्हणून करतेय, असं कुठेतरी मला अर्थात. वाटतं. आणि मी नेहमीच म्हणते सगळ्या विद्यार्थिनींना सुद्धा, पालकांना सुद्धा, की काही माझ्या सांगण्यातनं जर आला असेल तर त्याचा गैरसमज कोणी करून घेऊ नका. त्याचा उद्देश माझा बोलण्याचा असा नसतो. हे मी आजही सांगत असते सगळ्या जणांना. पण मी गुरु आणि शिष्य या दोन्ही गोष्टींसाठी मी खूप भाग्यवान आहे. आई, खूप छान वाटलं. खूप मनमोकळ्या गप्पा आज आपल्या झाल्या. खरं तर असं बसून अशा कधी आपल्या गप्पा होत नाही, कारण आपणच खूप बिझी असतो क्लासेसमुळे आणि कार्यक्रमांमुळे. पण खरंच खूप छान वाटलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या कलातीर्थ युट्यूब चॅनलवरती खूप छान वेळ काढून तू आलीस आणि खूप छान तुझा प्रवास सांगितलास कलाकार म्हणून. तुझा प्रवास आज आम्हाला सगळ्यांनाच, प्रेक्षकांना देखील जाणून घेता आला. त्यामुळे तुझे खूप खूप मनापासून आभार. मलाही खूप छान वाटलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण कलातीर्थच्या संचालिका सौ अश्विनी काळे कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा आणि कलातीर्थ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.